कचेरीपाड़ा में कई साल से ये हनुमान मंदिर का जो काम चल रहा था युवा उनके सभी से मेरे पास आए माननीय केंद्रीय मंत्री बड़ी परीक्षा मंदिर साहब करीब 50-60 साल पुराना है। पुनरू मंदिर लकड़ी का मंदिर था, इसका एक अलग इतिहास है। उन्होंने बताया कि मंदिर कैसे करके होना चाहिए, इसके लिए जो भी लगेगा इस टीम को वो उनको देना है। और ये मंदिर जैसे है उससे अच्छा भव्य दिव्य मंदिर यहाँ पर होना चाहिए। आदेश का मंदिर में जो भी इन लोगों ने बोला वैसे मैं आते ही आज एक अच्छा हनुमान जी का यहाँ पे दिया हुआ सुनना अपन दिया हुआ दान धर्म के काम में है। मुझे लगता है ऐसा सबके पास कभी चर्चा करने की ताकत देने की दानत हमारे मराठी में क्या होता है वो होनी चाहिए। वो धर्म के लिए हमेशा कभी साहब मंदिर शहर में बहुत सारे मंदिर हैं जिसमें मेरे तरफ से कुछ ना कुछ छोटी मोटी देनगी देकर मंदिरों का काम पूरा करने का काम लोग करना है। विशेषतः ऐसे एरिया में यहाँ अल्पसंख्यक हमारे लोग हैं, वैसे एरिया में तो मैं हमेशा बढ़ चढ़ के हिस्सा लेकर उनकी मदद करता हूँ। समाज को अगर अपने लोग दिखाने का काम करना है तो ये सब चीज़ें होनी बहुत ज़रूरी है। कचेरीपाड़ा में आज मंदिर बना, इसका उद्घाटन हुआ, इसे मैं जाहिर करता हूँ। अच्छा माहौल यहाँ पे हर साल भी इस साल भी होगा, ऐसे तो अनेक साल ये प्रोग्राम और ये मंदिर की देख रहे ये लोग कर रहे हैं। आगे भी इस मंदिर के लिए जो भी लगेगा इसके लिए मैं हमारे मन के धन के साथ इस कचेरीपाड़ा में हमेशा ज्यांनी भरघोस मदत केलेली आहे, ज्यांच्यामुळं आज हे मंदिर पूर्ण झालेलं आहे। सुमित दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे। मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। आवाज जय श्रीराम। आज कचेरीपाडा येथे हनुमान मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी सन्माननीय मंच आणि समोर असलेल्या माझ्या बंधू भगिनी, हनुमानाला मानणारे सर्वच भक्तगण, आज गेल्या 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून या मंदिराचं कार्य चालू आहे। मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी निखिल आणि त्याचे सर्व सहकारी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेबांना या मंदिरासंदर्भात भेट घेण्यासाठी आले की या मंदिर एक 50-60 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, कौलारू मंदिर आहे। त्याच्यानंतर मी या मंदिरासाठी भेट देण्यासाठी निखिलने आवर्जून मला आमंत्रण केलं। त्यानंतर मी बघण्यासाठी हा मंदिर आलो तर मंदिर जवळजवळ जुना मोडकलीस लाकडाचा होता, त्यामुळे त्याची लाईफ मला तरी वाटते जवळजवळ मोडकलीस आलेला। तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की मंदिरासाठी आपण काही ना काही मदत करावी। परंतु मी भिवंडीमध्ये गर्वाने सांगतो की जिथे जिथे मंदिरांचं काम चालू आहे तिथे तिथे सर्वात जास्त देणगी देण्याचं काम मी करत आहे। याचं कारण आहे की ज्या एरियामध्ये तुम्ही राहता, तुम्ही अल्पसंख्याक आहेत, या ठिकाणी मंदिर असणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मंदिराचं काम करून घेऊन त्याला टिकवण्याचं काम आपण करता। याच्यासाठी मी या सर्वच मंडळींना शुभेच्छा देतो। आपण एक चांगलं मंदिर इथे उभारलेलं आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत। यापुढे देखील या मंदिरासाठी जे काही लागेल, निखिल असेल, त्याचे सर्व सहकारी असतील, दादा तिकडनं हात करतात, सर्वांचा पुढाकार या मंदिरासाठी आपल्या सगळ्यांचाच आहे। येणाऱ्या काळात या मंदिराला जेही अजून काही मदत लागेल
तर मी तुमच्यासाठी सदैव या कचेरी पाड्यासाठी उभा असेल आणि आनंद होतो की एखादी मदत, एखादी देणगी आपण देतो आणि असं भव्य दिव्य मंदिर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्याचा आनंद काय आहे ते देणगीदाराला माहिती आहे. देणगी देणं सगळे मागणं सगळ्यांकडे तुमचा अधिकार आहे, परंतु देणाऱ्याची पण दानत पाहिजे. तर देणाऱ्यांनी देत राहावं आणि घेणाऱ्यांनी घेत राहावं. तर मंदिरासाठी तुम्ही कधीही माझ्याकडे या, तुम्ही कधीच खाली हात जाणार नाही अशी मी माननीय कपिल पटेल साहेबांच्या वतीने ग्वाही देतो. आज आमचे गुरुजी आनंदजी गजरे इथे आले, त्यांचं मी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात कचेरी पाड्यामध्ये जेही काय काम असेल, सुभाष माने असतील, आनंद गजरे असतील, मी असेल, कपिल पटेल साहेब असतील, तुम्ही जेव्हाही हाक माराल आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे नाही, तुमच्या जोडीला खांद्याला खांदा लावून आम्ही सदैव तुमच्या साथीला साथ देऊ. आणि आजच्या या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्यासाठी सर्वच मंडळीचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. विजय असो, विजय असो. धन्यवाद साहेब. सुमित पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं मनोगत या मंदिरासाठी आलेलं लोकांसमोर मांडावं.